नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की PM किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा 20वा हप्ता जमा केला जाणार आहे. हा हप्ता जमा केला जात असताना माझ्या खात्यावरती 2,000 रुपये क्रेडिट होणार हा देखील बहुतांश लाभार्थ्यांच्या मनांमध्ये पडलेला प्रश्न असतो. हेच कसं तपासायचं, चेक करायचं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व प्रयत्न करणार आहोत की PM किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्ता क्रेडिट करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या RFT अर्थात रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर जी काही लिस्ट आहे ती लिस्ट पाठवलेली आहे. तशा प्रकारची रिक्वेस्ट केंद्र शासनाला पाठवलेली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांचा RFT आलेला आहे, लाभार्थ्यांचे FTO जनरेट केलेले आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी निधी जो आहे ते बँकेकडे वळवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांच्या FTO जनरेट झालेला आहे त्या लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने FTO जनरेट झालेला आहे असं दाखवलं जात आहे. ज्या तारखेला हप्ता वितरणाची मंजुरी मिळेल, ज्या तारखेला हप्ता वितरित करण्याचं निश्चित होईल त्या तारखेला किंवा त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या लाभार्थ्यांच्या खात्यांवरती हप्ता क्रेडिट केला जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये हप्ता क्रेडिट करण्यासाठी मंजुरी दिलेली नाही, त्या RFT साईन झालेले नाही, त्या लाभार्थ्यांचे FTO साईन झालेले नाहीत, FTO जनरेट झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांना येणारा हप्ता मिळणार सुद्धा नाही. मग